श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या भूसंपादन आणि विविध घटकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरलाय। भूसंपादनासाठी आराखड्यातील 929 कोटी 23 लाख रुपये निधी राखीव ठेवला असला तरी या आराखड्यामुळे विस्थापित होणाऱ्या घटकांचं कमीत कमी खर्चात अधिकाधिक चांगलं पुनर्वसन करण्याचा शासनाचा इरादा आहे। याचा अभ्यास करण्यासाठी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाकडून याचा अहवाल प्राप्त होताच शासन निर्णय होण्याची शक्यता आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा एकूण 1445 कोटी 97 लाख रुपये खर्चाचा आहे। यातील पहिल्या टप्प्यात शासनाकडून 143 कोटी 90 लाख रुपये निधी प्राप्त झालाय। यातून मंदिराच्या आतील कामं सुरू आहेत। तसंच काही दिवसांपूर्वी मंदिराबाहेरील भूसंपादनाच्या दृष्टीनेही सर्वे झालाय। करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले आणि कोल्हापूर महापालिका यांच्या वतीनं हा सर्वे झालाय। मात्र त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द झालेला नाही। मंदिराबाहेरील भूसंपादनासाठी तसंच विस्थापित होणाऱ्या घटकांसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेसाठी 929 कोटी 23 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर विविध बांधकामासाठी 516 कोटी 74 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शासनाकडून पहिल्या टप्प्यात मिळालेला 143 कोटी 90 लाख रुपयांचा निधी वगळता प्रत्यक्ष बांधकामासाठी 372 कोटी 84 लाख रुपये निधी वापरण्यात येणार आहे। मंदिर दुरुस्ती, मंदिर परिसराचा जीर्णोद्धार, दर्शन मंडप, अन्नछत्र, भाविकांसाठी नागरी सुविधा ही कामं पहिल्या टप्प्यात केली जात आहेत। मंदिर परिसरातील भूसंपादनामुळे विस्थापित होणाऱ्या घटकांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईचे निकष शासनाकडून ठरलेले नाहीत। हे निकष ठरवून कमीत कमी खर्चात पुनर्वसन आणि नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागातील अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनानं सध्या केलेल्या पाहणीचा अहवाल मिळाल्यानंतरच शासनाकडून पुनर्वसन आणि मदतीचा प्रश्न मार्गी लागेल।